नमस्कार मित्रांनो. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक्सेलचे वेगवेगळे फॉर्म्युले पाहत असतो. त्याच्यामध्ये आपण एक जबरदस्त फॉर्म्युला पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये बघा, तुम्हाला खूप सगळा डेटा तुमच्या या कॉलम मध्ये असतो. हे जे कॉलम आहे त्या कॉलम मध्ये खूप सगळा डेटा दिलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीनं मध्ये मध्ये ब्लँक रो आलेले आहेत. तर आता ह्या रोचा काउंट आपल्याला करायचा आहे. या पूर्ण डेटामध्ये किती ब्लँक रो आहे आणि त्याचा काउंट कशा पद्धतीनं करायचा याबाबतचा फॉर्म्युला आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, अतिशय सोपा आणि सुटसुटीत हा फॉर्म्युला आहे. तर बघा, आपल्याला इथं क्लिक करायचं आहे पूर्ण रोवरती पूर्ण क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काउंट आलेला आहे. काउंट किती आलेला आहे? 40. मित्रांनो, हा जो पूर्ण कॉलम आहे त्या कॉलम मध्ये ज्या रो आहेत त्या 40 रो मध्ये काय आहे, आपला जो डेटा आहे तो डेटा इन्सर्ट केलेला आहे. परंतु आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कशाचा काउंट करायचा आहे, तर ह्या ब्लँक रोचा. तर ह्या ब्लँक रोचा काउंट कशा पद्धतीनं काढायचा त्यासाठीचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, इज इक्वल टू करायचं आहे आणि काउंट आणि त्याच्यामध्ये बघा COUNT काउंट ब्लँक जो आहे तो काउंट ब्लँकचा आपल्याला इथं फॉर्म्युला वापरायचा आहे. याच्यावरती आपल्याला टॅब द्यायचा आहे. जो काय आपला कॉलम आहे तो कॉलम काय करायचा मित्रांनो, सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिथपर्यंत डेटा आहे तिथपर्यंतचा कॉलम सिलेक्ट करायचा आहे आणि शिफ्ट दाबून आपल्याला तो ब्रॅकेट कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इंटर प्रेस करायचा आहे. तर बघा, आपल्याला जो काय ब्लँक रो आहे त्या ब्लँक रोचा काउंट किती आलेला आहे, तर 9 हा काउंट आलेला आहे. आपण मोजूया, आपण जो फॉर्म्युला लावलेला आहे तो फॉर्म्युला बरोबर आहे का. 1 2 3, त्याच्यानंतर 4 5 6 7 8 आणि हा 9, अशा एकूण 9 जो रो आहे तो 9 रो काय आहेत, पूर्ण डेटामध्ये ब्लँक आहेत. पूर्ण डेटा कितीचा आहे, 40चा आहे. त्याच्यामध्ये 9 रो ब्लँक आहेत. तर आपल्याला अशा पद्धतीनं मित्रांनो ब्लँक रोचा जो काउंट आहे तो काउंट काढता येतो. त्यासाठी मित्रांनो बघा, अतिशय सोपे सुटसुटीत आणि तुम्हाला समजल अशा भाषेमध्ये एक्सेलचे सर्व फॉर्म्युले आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचंय, म्हणजे असेच नवनवीन फॉर्म्युले सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. मित्रांनो, तुम्हाला जो फॉर्म्युला आवश्यक आहे तो फॉर्म्युला मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा. तोही फॉर्म्युला मी अशाच पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा नक्कीच 100% प्रयत्न करेन. तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या फॉर्म्युला बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.